नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नालासोपारा येथे सुपारक सेवा संघाकडून भिक्खू संघासाठी संघदानाचा कार्यक्रम संपन्न. दिनांक 5/10/2025 रोजी नालासोपारा शहरामध्ये सुपारक धम्म सेवा संघाकडून भिक्खू संघासाठी संघदानाचा कार्यक्रम अत्यंत मंगलमय व भावपूर्ण वातावरणात पार पडला. उपासक उपासिकांचा या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास पूज्य भंतंत लो लोकापय लोकाय ज्योती महाथेरो नालासोपारा, पूज्य भदंत आनंद संती रखो थेरो कल्याण, पूज्य भंतंत सुगत शांते थेरो बुद्धगया, पूज्य भदंत संपन्नो सायन, पूज्य भदंत सुमेध थेरो आणि सामनेर भिक्खू संघ गोरेगाव इथून नालासोपारा येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळी 9 वाजता सुपारक प्राचीन बुद्धस्तूप येथून भिक्खू संघासह उपासक उपासिकांची शांतता धम्म रॅली निघाली आणि लॉर्ड बुद्धा कल्चरल सेंटर बुद्ध रूप नालासोपारा पश्चिम येथे धम्म रॅलीची सांगता झाली. तदनंतर पूज्य भदंत लोकाय ज्योती यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी प्राध्यापिका संध्याताई वैद्य प्रमुख सल्लागार यांनी केले, तर प्रास्ताविक सुपारक धम्म सेवा संघाचे अध्यक्ष आयुष्यमान संजय कांबळे यांनी केले. तसेच पूज्य भंतेंचा अल्प परिचय संघाचे उपाध्यक्ष आयुष्यमान अशोक न्यायाधीश यांनी केला. आभार प्रदर्शन संघाचे सचिव आयुष्यमान रमेश भगत यांनी केले. सलग 3ऱ्या वर्षीचा संघदान सोहळा अशा प्रकारे अत्यंत यशस्वी करण्यासाठी आयुष्यमान सुदेश सावंत संस्थापक, आयुष्यमान संजय कांबळे अध्यक्ष, आयुष्यमान अशोक न्यायाधीश उपाध्यक्ष, आयुष्यमान रमेश भगत सचिव, आयुष्यमान समीर जाधव खजिनदार, आयुष्यमान सुशांत पवार उपाध्यक्ष, आयुष्यमान वैभव लोखंडे खजिनदार, आयुष्यमान सुभाष शिंदे सहसचिव, आयुष्यमान समीर सावंत सहसचिव, आयुष्यमानिनी प्राध्यापक संध्याताई वैद्य प्रमुख सल्लागार या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी 2 महिने अथक परिश्रम करून नियोजन केले होते. या कार्यक्रमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव सेवा संस्था वसई तालुका तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था नालासोपारा पश्चिम यांचा विशेष पाठिंबा मिळाला. शहरातील सर्व संस्था आणि शाखांचा पक्षांचा सहभाग या कार्यक्रमात होता. तसेच अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली. माजी नगरसेवक आयुष्यमान नरेश जाधव, आयुष्यमान किशोर काकडे, आयुष्यमान संतोष सावंत, आयुष्यमान धनंजय गावडे, आयुष्यमान प्रवीण गायकवाड, आयुष्यमान किशोर पाटील, आयुष्यमान M.K. कांबळे, बौद्धाचार्य आयुष्यमान नवीन वागचौरे, आयुष्यमान हरीश गायकवाड, आयुष्यमान प्रकाश जाधव, आयुष्यमान कर्नल सिद्धार्थ बर्वे समाजसेवक, आयुष्यमान प्राजक्ता जाधव, आयुष्यमान B.D. सुर्वे, आयुष्यमान रुपेश राऊत, आयुष्यमान कविराज जाधव बौद्धाचार्य, आयुष्यमान अभिजित खैरे, आयुष्यमान दयानंद जाधव इत्यादी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती होती. हा कार्यक्रम अतिशय शांततेने पार पडला. कार्यक्रमाला उपासक आणि उपासिकांची तसेच मान्यवरांची बहुसंख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला धम्मदान रूपाने आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे सुपारक धम्म सेवा संघाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरेश गायकवाड, संदीप वृत्तसंकलन रमेश सोनामने, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
है ना ती हिल उचलली का अच्छा उनके पास रखा है ठीक है समजलं येत नाही इंडियन चालतो ना आपण पटपट टाकलं नाही मागे पाहिजे नाही टाकलेला माणूस ये घोषणा द्या फक्त बाबासाहेबांची तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रियदर्शनी सम्राट अशोकांचा प्रियदर्शनी सम्राट अशोकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद चला 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 पाय काय सांभाळायला इकडे सगळ्यांचे डोकं झालं चला चला नाहीतर मग तुम्हाला पुढे जायचं चला जय भीम उपस्थित दोन्ही आणि बंगलीवर अत्यंत चांगला कार्यक्रम आणि वर्षभर चालू असल्या कारणाने एका 7 ऑक्टोबरला वर्षभर समाप्ती आहे ऐकून आणि या अगोदर 5 तारीख 5 तारखेला आपण संविधान दिलेला आहे त्यातून चांगल्या दरात सकाळी 9 वाजल्यापासून ते 20 पर्यंत आपण धन्यवाद काढलेले आहे आणि त्याचं आता उत्पादन संविधानामध्ये झालेलं आहे दुपारी धर्मसेना संघाच्या वतीने चालू असलेल्या गेल्या 3 वर्षापासून हे 3रे वर्ष आहे त्याला 3 वर्ष सतत धर्माचं काम करत आहे कुठल्या प्रकारची राजकीय त्या ठिकाणी वलय नाही आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे
फक्त एकच गोष्ट या ठिकाणी मी त्याला सांगू इच्छितो की संविधान करताना आपण या विभागातील आणि या टीममध्ये स्वतःला त्यांच्या मदतपर्यंत पाहून झालेल्या मुली जे ज्या काही संघटना असतील मग पूर्व पश्चिममध्ये असू दे या ठिकाणी दर्यामध्ये पश्चिम बाजूला बरेचसे गाव आहेत 10 गाव आहेत त्या गावातून सर्व जनता या ठिकाणी आली पाहिजे. आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. महानगर वसुलीला महानगरपालिकेने या ठिकाणी हे शिक्षण करण्याचं काम आहे. समाजांची तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखासाठी आणि ही बिल्डिंग एक कधी 20 लाखाची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये लेडीज सेंटर सुद्धा आहे. भुकू समाजाने या ठिकाणी ज्यापुढे आपल्या भुकूच्या गाड्यांनी राहायला त्यांना जागा नव्हती पण घरामध्ये राहायला नव्हती त्या ठिकाणी त्यांची व्यवसाय म्हणून करण्यात आलेली आहे. थोडं काम चालू आहे. या एप्रिलमध्ये संपूर्ण आणि म्हणून समाजाने या ठिकाणी महापालिका बनावी आहे की आम्ही जरी काढले तरी आम्ही तर तुम्ही सांभाळणार आहे. त्यामुळे समाजाने सांभाळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये समाजाच्या संभाळण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्ग असू दे संघटनात्मक दृष्टिकोन असावा अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना तरतुदीची विनंती करतो. कार्यक्रम कोण करतोय तुमच्या कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. जशी ही तुमची सांघिक भावना असते तशी दुसऱ्याच्याही कार्यक्रमाला लोकांनी जायला पाहिजे. तुम्ही कोणती सांघिक भावना आहे एकमेकांच्या कार्यक्रमाला आपण गेले नाही लोकांना फक्त माझ्याच कार्यक्रमाला यावं आणि मी त्यांनी जाणलं तर ही काही तुमच्या मानसिकता आहे की आपण सर्वांनी करून व्यक्त करायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं सांगतो कारण कार्यक्रम कोणी तथागत भगवान गौतम बुद्धांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे आहे तिथे असे समाजाला प्रेरणा बौद्ध असेल बौद्ध म्हणून धरला जातो त्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतु लोक जायला पाहिजे मुलीने भाग घेतला पाहिजे. मग तो शारीरिक असेल आर्थिक असेल त्या पद्धतीने त्यांनी भाग घ्यावा. ही कार्य अशीच केली तर आपलं अस्तित्व आहे. कारण आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे. तुम्ही मला आता सध्याच्या पत्रामध्ये जिंकलेली आपल्याला त्यांनी सांगितलं जिंकलेल्या हातात त्यांनी सांगितलंय की आता धार्मिक बाबतीमध्ये प्रत्येक अवलेशन झालेला आहे. हिंदू समाज हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धार्मिक पेढे जुळलेला आहे. त्यामुळे स्वतःच म्हणजे धर्माचा न वाचण्यापेक्षा आज काळाची गरज आहे की आपण आपल्या धर्मामध्ये आपण सर्वांनी अभ्यासून व्हायला पाहिजे एकोपणे राहायला पाहिजे. मग ते आर्थिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण आघाडीने काम केलं पाहिजे तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे. त्या ठिकाणी आता उल्लेख केला राहिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सतत आम्ही ह्या गोष्टी केलेल्या समाजासाठी काहीतरी केल्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने सुद्धा अतिशय महत्वाची कामं केलेली आहेत. ही कामं तुमच्या बळावरती केलेली आहेत. आपण सर्वांना संघटनात्मक दृष्टिकोनातून जर काम केलं तर निश्चित आपण या ठिकाणी चांगली कामं करतो. पुढील वर्षावर समस्या 7 तारखेला वर्षावर समस्या आहे तिथेही सुद्धा आपल्याला त्यावेळेस सगळं घोषणा आहे आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी कार्यक्रम कोण न करता त्यावेळी त्या 5 वाजता कार्यक्रम सुरुवात केलेला आहे 7 तारखेवर. पण तो कार्यक्रम कोण करतो पूर्ण संघटना करण्यानंतर मी बहुत आहे हे समजून त्या ठिकाणी आपल्याला आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या आपल्याला त्या संस्थेचे सर्व कार्यकर्ते कमिटी त्यांची महिलांमध्ये सर्वांना खूप खूप आर्मी सभेच्या धन्यवाद. बघायला आवडत नाही काम करायला आवडत या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणायचं झालं सुरुवात महत्वाची होती याच्यामध्ये थोडीच सामग्री आहे. हे एक तरुण व्यक्तिमत्व
या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या सगळे कार्यक्रम साजरे करायला पडतो आणि मग प्रत्येक संघटना प्रत्येक कार्यक्रम जर साजरा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी थोडी उपस्थिती लागत. माझं पूर्वीपासून जर काय आजही मी सांगतो की काही जे कार्यक्रम आहेत ते संघटनांनी समजून वाटून जर कार्यक्रम केले तर कार्यक्रमाला चांगली उपस्थिती लागू शकते. एकाच दिवशी विविध कार्यक्रम आपण घेतो त्यामुळे आज इथे आज तिकडे उपस्थिती प्रॉपर मिळत नाही. तर यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या दिवशी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य दिलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रुपये तेव्हा संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम घेत असतो. आपली वास्तुबांधणी आहे इथे सुशोभीकरणाचं काम चालू आहे. बुद्ध स्तूपाच्या सुशोभीकरणाकरिता देखील आपले अजून प्रयत्न सुरू आहेत. गेली 10 वर्ष आपण प्रयत्न करतो त्याला आपल्याला यश आलं. 2021-22 या काळामध्ये करोनाचा प्रचंड संसर्ग असताना देखील आर्कॉलॉजीचे कमिशनर डॉक्टर राजेंद्र यादव साहेब यांनी या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलं आणि सांगायला अभिमान वाटतो की 2,500 वर्षापूर्वी जो स्तूप बांधला गेला ज्याची निर्मिती झाली त्यानंतर त्या स्तूपाला पुन्हा जी वीज लागली नव्याने ती 2021-22 साली लागली आणि ती आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे लागली आहे. आपण स्तूपाचा संवर्धन झाल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्याला गरज आहे त्याची. आपण वेगवेगळ्या जे आपल्या वास्तुविकतेचं जतन केलं पाहिजे. जी वास्तू इथे तयार होते ती सर्वांसाठी आहे. कार्यक्रमाची शोभा कधी वाढते तर आपल्या उपस्थितीने. एखाद्या माणसाकडे पैसा असेल तर तो एखादा कार्यक्रम अरेंज करतो. फार भव्य दिवस कार्यक्रम अरेंज करणारी माणसं आपल्याकडे आहेत. परंतु जर उपस्थिती नसेल तर त्या कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही. म्हणजे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की इथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा. मागील 2 कार्यक्रम सुपारक धर्म सेवा संघाचे जे संघटनाचे कार्यक्रम आहेत ते विहारामध्ये झाले. ते कार्यक्रम विहारामध्ये झाले. परंतु मी स्वतः सुरेश चव्हाण यांना विनंती केली की यावेळी मित्र कार्यक्रम जो आहे तो लॉर्ड बुद्धा कल्चरल सेंटर या वास्तूला आपण नाव दिलेलं आहे त्या कल्चरल सेंटरच्या प्रांगणात झाला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना रस्त्यावरून जाणार येणाऱ्या दिसेल. आपण इतर कुठल्या ठिकाणी जर कार्यक्रम घेतला तर तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. आज या ठिकाणी तशी बऱ्यापैकी उपस्थिती आहे. यापुढेही आपण सर्व कार्यक्रमांना खूप जास्तीत जास्त उपस्थिती लावाल अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. सुपारक धर्म सेवा संघाच्या या कार्यात आणि मी सांगतो धन्यवाद. संघटन दिल्याचा उपस्थित सर्व भक्ती संघाला प्रथम सांगित करतो. आमच्या या कार्यक्रमाला ज्यादा संघटन म्हणून आपल्या विविध राज्यासाठी दिलेला आहे तर सर्व धन्यवाद व्यक्त करतो. असा एक कार्यक्रम सतत राहिला आहे. तीन वेळा हा कार्यक्रम सुपारक धर्म सेवा जिल्ह्याच्या वतीने पाहत आहे आणि मला खरंच आनंद वाटतो की सुपारक धर्म सेवा संघ अगदी उपस्थितपणे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडताना दिसत आहे.
माझ्यापासून डॉक्टर खरं जाधव यांनी कौतुक करण्यात आलं तो माझा पुतण्या सुरेश सावंत सर्वजण पर्यावरणाने उल्लेख करतात. मला एक अभिमान वाटतो. आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. धार्मिक कामकाजामध्ये आमचं सावंत कुटुंब नेहमी पुढे आलेलं आहे. जिथे भारतीय देशाने सगळीकडे राष्ट्रीय कुटुंब कामकाज केलेलं आहे, सांगणार आहे, बोधाचार्य आहे, प्रवचनकार आहे, अनेक गोष्टीतून पुढे गेले आणि आमच्या कुटुंबात हा वारसा कोणीतरी पुढे बघतोय तसं देखील आम्हाला सारखं अभिमान आहे. खरं तर दोन्ही अंगामध्ये सांगितल्याप्रमाणे दानाला खूप महत्व आहे. दान पारमिताची विज्ञानी सांगितलेली आहे. तर दान पारमितामध्ये आपण देत असलेलं प्रत्येक दान जे असतं ते धर्माप्रती सिंहाप्रती आपण ज्यावेळेस देत असतो त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारे कुशल धर्मातून निर्माण होणारी जी चेतना असते ती आपल्या सगळीकडे निर्माण असते. आणि म्हणून अशी चेतना आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण सिंहाला धर्माला म्हणजे दान केलं पाहिजे. दान पारमितेची तुम्ही करत असलेल्या तुमच्याजवळ असलेल्या काही वस्तू असतात त्या तुम्ही सिंहाला म्हणून झाले देत असतात, धर्माला म्हणून झाले देत असतात, मनापासून ते देत असतात. आणि त्या दिल्याने तुमच्यातील एक अकुशलता अकुशल कर्मांची जी वास्तवता असते ती नष्ट होते. तुम्ही चांगल्या कुशल कर्मांकडे कधी वाटचाल करता. तुमच्या हाती कळत न कळत आपला सदैव असतो. निश्चितच आपण ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो, ज्या ज्या वेळेला आपल्या कुटुंबावरची अडचण येते, ज्या ज्या वेळेला आपल्या मदतीची आवश्यकता असते त्या वेळेला तुम्ही धर्माला दान म्हणून दिलेल्या ह्या पारमितेतून निर्माण झालेली तुमची चांगली प्रेरणा तुमच्या मागे उभी राहते आणि तुम्हाला ते कळत न कळत होईना तुम्हाला ती मदत करत असते. तुमच्या मागील उभी राहते आणि तुम्हाला कळतही नाही की तुमच्या हातून एखादी चांगली गोष्ट कशी होऊ नये. खरं तर वास्तव असं असतं की आपण ज्या वेळेला एखाद्या आजारी असतो, आपल्याला दवाखान्यात जायचं असते, एखादी मदत लागत असते, त्यावेळेला अनेक हात आपल्या आजूबाजूला येतात, आपल्याला मदत करतात, दवाखान्यात कोणी मिळतात, डॉक्टरच्या रूपाने आपल्याला इतर व्यक्ती मिळतात, आपल्याला मदत करतात, ॲम्ब्युलन्सचा चांगला ड्रायव्हर मिळतो. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला तुमच्याकडून अगोदरच्या आयुष्यामध्ये घडलेली दान पारमिता किंवा पारमितेतून कुशल करण्यातून तुम्ही केलेली जी कर्म असतात त्यांचा संधी जो तुमच्या भोवती असतो त्या संचयातून काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या येतात आणि म्हणून त्या गोष्टी चांगल्या होत असतात. आपल्याला कर्म करत आपण म्हणतो आणि तिकडे गेलं चांगलं झालं मदत व्हावी, पण आपल्याला त्याची जाणीव नसते की ते कशातून बनलेलं आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये सतत आपण चांगली कर्म केली पाहिजे. आपल्या हातून अकुशल कर्म होणार नाही याच्यातून काळजी घेतली पाहिजे. कुशल कर्मांचा संचय दानपारमितेशी अगदी जोडलेला आहे आणि त्यामुळे आपण दानपारमितेमध्ये आपण निश्चितपणाने सर्वांनी पुढे लागला आहोत. धर्म संघटन चालवायचं असेल तर आपल्याला दानपारमिता अंगीकारली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्ही तुमच्या कमाईतून विचार हिस्सा हा धर्माला दिला पाहिजे. आपल्यामध्ये अशी जाणीव अजून पुढे झालेली नाही आहे, परंतु आपण हे खरंच मनापासून करायला हवं. धर्म विचार वाढला पाहिजे तर आपल्यातली दानपारमिता वाढली पाहिजे, धर्मदान वाढलं पाहिजे, पुण्यदान वाढलं पाहिजे. आपण संघापासून करता दान देण्याचा जर कार्यक्रमच केला नाही तर सिंहाला सुद्धा केलं नाही संघ सुद्धा जगामध्ये विद्यार्थ्यावर टिकू शकणार नाही. आणि म्हणून अशी ही काळाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, जीवनाची गरज आहे. आपण निश्चितपणे ती पाळली पाहिजे असं मला या ठिकाणी खास करून नमूद करावं असं वाटतं. त्या ठिकाणी संघाला बोलून असताना मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्यापर्यंत माझ्याकडून जरा दोन शब्द देता आले मला ते निश्चित प्रयत्न केलेला आहे. आपण अशाच पद्धतीनं संघाप्रती दानपारमिता आपण सांभाळण्याचा प्रयत्न करा. अशाच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करत राहा. आमच्या सर्वांच्या म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुम्हाला संघाच्या निश्चित सोबत असतील. या संपूर्ण टीम मला सर्वांची मला नाही करतो राज्य संघ संजय कांबळे साहेब त्यांची संपूर्ण टीम आमचे पुढे आमच्या प्राध्यापिका गंगाताई यांना बऱ्याच ओळखतो. परंतु आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम
निश्चित उत्तम चांगलं काम केलेलं आहे. आपल्या संघांच्या सगळ्यांच्या कुटुंबापासून देखील आतापर्यंत चांगला कुठे कर्मांचा अधिकारी आपण संशय केलेला आहे. भविष्यामध्ये आपल्याला निश्चित ही कार्यक्रमामध्ये आपल्या कुटुंबासाठी आपल्या नातेवाईकांच्या निश्चित कामाला येईल असं चांगलं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रत्यक्षात डॉक्टर संतोष सावंत यांची आहे ती महात्मा सुरेश सावंत यांच्याकडे आली आणि त्यांच्या कल्पनेतून आम्ही त्यांच्याशी जुळलो. त्यामुळे हे संघदान अस्तित्वात आलं. संघदान हे केवळ एकट्याने न करता सर्वांनी मिळून करतो. म्हणजे एकट्याला या माध्यमातून मला काही आपण पण याचं देखील आपल्या पवित्र नवीन आता भविष्याचे 2000 गोष्टी मंजूर झाली, परंतु आपल्या माध्यमातून हे अतिशय उल्लेख जे लिखाण म्हणण्यात आलं या पुस्तकात जन्मलेली होते. आपण इतिहास हा 2,500 वर्ष पूर्वीचा म्हणजे आपल्याला मित्र आपण आमच्या आपल्या आमच्या आमच्या संदर्भाकडे लागलेला ते नंतर आपण करायचं होतं. ज्याप्रमाणे आता डॉक्टर साहेबांनी म्हणून सांगितलं फार अनेक गोष्टी सांगितलं. संविधान कशाला महत्वाचं असतं ते काय केलं गेलं पाहिजे याचं वैशिष्ट्यच आहे. कारण संविधान नेहमी जपून सांगितलं. आज आपण या ठिकाणी म्हणतो एक नवनवीन राष्ट्रीय बँक होतो. मुळात मुद्दांचा धर्म हाच निसर्गाला धरून तो निसर्गाला धरून असल्यामुळे आपण जेव्हा आपल्या राहतो आणि निसर्गाची उपासना करणारा एकही कुठला जगामध्ये असेल तो हा भूतांचा धंदा. त्याच्यामुळे निश्चितच हे संविधान खरोखर सर्व टिकतात. आणि आता आशीर्वाद आपण निसर्गाची उपासना असल्यामुळे बुद्ध धर्माची उदाहरण असल्यामुळे निश्चितच तो कोणाला एकाला नसतो. मी आठवणे माझे मित्र गाडू समोर सांगत होत आहे ते जे काय आमचं टिकून येत असतो मुळातच आपलं देखील वाचन आणले मला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही तुमच्याकडनं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला आश्चर्य लागलं की जितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बोलवले तुम्हाला त्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून करा नाही आणि बोलता हेच म्हणलं की ती त्यांच्या माध्यमातून नाही. परंतु खरोबर आपण सांगू इच्छितो की हा नैसर्गिक धर्म असल्यामुळे हा कुठल्या एका समाजाला आशीर्वाद देत नसतो. हा संपूर्ण मानव जातीला आशीर्वाद देतो. त्याच्यामुळे निश्चितच जगामध्ये आता आपले मंडळी कधी बाहेर गेले की ते काय म्हणतात ते असं म्हणत नाही की आम्ही कोणाच्या धर्तीतून आहोत. ते काय म्हणतात आम्ही बुद्धांच्या धर्तीतून आलो. ती किती मोठी गोष्ट बोलायला काही सांगायचं पण बाहेर जाऊन नक्की इंडियाने काय झालं माहिती आहे. कारण जगामध्ये बुद्ध आहे, विश्वामध्ये बुद्ध आहे. त्याच्यामध्ये जाऊन बाहेर सांगू शकत नाही कारण कुठून आलो बुद्धांच्या मंदिरातून जाऊन आम्ही बुद्धांच्या काही आपण आधी तुम्हाला आपली मदत केली परंतु आपण इथे मला बोलवलं दोन शब्द मांडणी केली त्याबद्दल मी आपल्याबरोबर आभारी आहे. आणि मी या पुन्हा एकदा सुद्धा सुरुवात केला त्या मुंबई कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो.
आणि पुढे आपल्या हातातून आपल्या मंडळीच्या हातातून ह्याचप्रमाणे धर्माची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते सांगतो. आजचा हा जो संघदानाचा कार्यक्रम चालू आहे, मला वाटतं संघदानच सर्वात श्रेष्ठ काय असेल बुद्ध धर्मामध्ये तर दान. ते संघाला असो, संघ म्हणजे केवळ चिवर झाले नाही, जो संघ निर्माण करतो त्यालाही संघ म्हणतो. जो तथागतांच्या पावलावर चालतो तो संघामध्येच येतो. त्यामुळे ज्या ज्या लोकांना हे संघदान ज्या आपण देतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, आता दादांनी सांगितलं, प्रवीण दादांनी सांगितलं, त्या त्यांचा आपला अहंकार कमी होतो. ज्यावेळेस देतो ना आपण, अहंकार कमी होतो. आणि देताना असं नाही की माझ्याकडे करोड रुपये आहेत, माझ्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे ताई, माझ्याकडे एक श्रामनेर आले, श्रामनेर पण नव्हते, ते अनागरिक होते. आणि ते अनागरिक माझ्या घरी आले, त्यांना थांबवलं आणि माझी एक बहीण बसली होती, सर्वांनी बसले होते, त्याला दान द्यायला लागलो. त्याने ते स्वीकारलं नाही. म्हणजे सर असं नाही, तुम्ही एका कागदामध्ये ते गुंडाळा आणि मला द्या. मग त्याला नंतर विचारलं होतं, तो गुजरातचा होता, खुमनबाई ऐसा क्यों किया? म्हणजे तुमच्याकडे 2,000 रुपयाची ओट असेल, तुम्ही 2,000 दाखवून द्याल आणि त्या समोर बसल्याकडे 2च रुपये आहेत. म्हणजे त्याला किती त्याचं वाईट वाटेल. आणि त्यासाठी दान देताना या हाताचं दान त्या हाताला समजू नये. आणि ज्यावेळेस आपल्या मनात ती श्रद्धा येते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण तथागतांच्या मार्गावरती एक पाऊल पुढे टाकलंय. सर्व तर नाही, एक पाऊल पुढे टाकले. तो सर्व सुंदर असं काम केलेलं आहे. संपूर्ण तरुण मंडळीने हे काम केलं, त्यांच्या खूप खूप मंडळी कामना. आणि आमच्या ताईसाहेब त्यांच्या पाठीशी अशा खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे हे सगळं होत आहे. तुम्हाला सर्वांना अभिनंदन, बंदेजींना त्रिवार अभिनंदन. फक्त त्याने अजून एक गोष्ट सांगितली, ती मला सांगायची वाटते, कोणाला वाईटही वाटेल. त्याने सांगितलं की सर तुम्ही मला हे पैसे देताय, मला दान देताय, पण या दानातून जर मी काही एखादी वाईट गोष्ट केली ना, त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. आणि म्हणून दान देत असताना आपण कोणाला दान देतो, का दान देतो, हे तितकंच महत्वाचं आहे. जर समजा बंदेजींना आपण दान केलं, आता हे सगळं शब्दावर नाही, पण एखाद्या बंदी जर समजा काही वाईट जर केलं ना, यू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि म्हणून ब्रह्मदान देत असेल तरी सांगितलं की सर तुम्हाला जर माझ्यावर श्रद्धा असेल की मी तुमचे हे पैसे किंवा हे अन्न खाऊन मी वाईट काम करणार नाही, तरच द्या. अन्यथा तुम्ही दिलेलं दान हे पापामध्ये त्याचं परिवर्तन होईल, त्या रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. म्हणून ब्रह्मदान देत असताना संघ करताना असताना आपण विचार केला पाहिजे की आपण कोणाला ब्रह्मदान देतोय, कोणाला भोजन दान देतोय, त्याच्यातून काही वाईट निर्माण व्हायला नको, त्याच्यातून पंचशील अष्टशील कुठेच बंद व्हायला नको. हे करतात करून आपण पुढच्या वर्षी याच्यावरती चांगला विचार करा की आपण ब्रह्मदान देण्याचं आपण कोणाला बोलणार आहोत, काय देणार आहोत. मला वाटतं एवढं बोलतो ताई, आणि ताईने मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. सावंत यांना त्यांचं स्वागत करतील आमचे सचिव रमेश भगत. यानंतर मी बोलवते संध्या मॅडम. त्यानंतर मी बोलवते आदरणीय बाबा M.K. कांबळे यांना. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान समीर. त्यानंतर मी पाठारण यानंतर मी बोलवते आयुष्यमान दादा विजय खैरे. सहकार्य विजय दादांचे लागत होते, त्यांचे स्वागत करते आयुष्यमान सुशांत पवार.
आयुष्यमान विजयदादा खैरे यांना मी विनंती करते की ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील. पहिल्या प्रथम सर्वांना जय भीम. सुपर धम्मसेवा संघ गेले 3 वर्ष हा धम्मदानाचा कार्यक्रम करत आहे. 2 वर्ष सुपारत बुद्ध विहारामध्ये केलेला आहे आणि संघदान करत आहे. 2 वर्ष विहारामध्ये केला. यावेळेला आपल्या सुपारत जे तुमच्या आमच्या समाजाच्या प्रीती नरेश भाऊ आणि त्यांच्या टीमने हे उपस्थित जे उभं केलेलं आहे याच्यामध्ये कार्यक्रम आज होत आहे. बरेचसे लोक आता आपल्याला बंदेजी धम्मदर्शन देणारच आहे, परंतु जास्त न करता मी माझ्या सर्वांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान धनंजय गावडे यांना. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान संजय कांबळे. यानंतर आयुष्यमान अनंत पवार दादा शाखा क्रमांक 820 यांचं स्वागत करतील आयुष्यमान सुभाष शिंदे. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान बीडी सुर्वे दादा यांना. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान समीर सावंत. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान जयराम मोहित. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान रुपेश राऊत, जे पालघरहून आले आहेत. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान सुशांत पवार. यानंतर पाचारण करते नालासोपारा पोलीस स्टेशनचे सगळे मान्यवर सगळ्यांनी पुढे यावं आणि आपलं स्वागत स्वीकारावं. मी कमिटीच्या अध्यक्ष आणि संस्थापकांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नालासोपारा पोलीस स्टेशन एकच कुणीही कृपया जाऊ नये. हे शेवटचं स्वागत झाल्यावर लगेच भंतेजींचे प्रवचन सुरू होईल. प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा. थँक्यू. प्रथम तर मी तुम्हा सर्वांचा आभार मानते आहे की तुम्ही मला इथे बोलवलं आणि आम्ही जे कार्य करतो त्याच्याबद्दल सांगण्यासाठी मी त्या मॅडमचा धन्यवाद करते आणि रुपाली कदम मॅडम ज्या आहेत त्यांचाही धन्यवाद करते. मी धनश्री परमार, योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र. धनश्री परमार, योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र. ह्या फाउंडेशन तर्फे मी ऑथराइज ट्रेनर आहे, सर्टिफाईड प्राणी किलर आहे आणि आमचं भाईंदरला प्राणी किलिंग सेंटर आहे, गोल्डन एरा प्राणी किलिंगच्या नावाने. आणि त्या सेंटरच्या अंतर्गत आम्ही 11 आणि 12 तारखेला भाईंदरला प्राणी किलिंगचा कॅम्प ठेवले आहे.
तर त्या कॅम्पचा मेसेज मी जेव्हा रुपालीताईंना पाठवलं तेव्हा त्यांनी मेसेज त्या मॅडमना फॉरवर्ड केलं आणि त्यांनी विचारलं की हे काय आहे हे जरा तुम्ही आम्हाला सांगायला या. तर प्राणिक हिलिंग जे आहे एक ऊर्जा शास्त्र आहे जे 30 वर्ष रिसर्च करून सायंटिस्ट लोकांनी बनवले आहे की आपलं शरीर हे असं आहे की ते स्वतःला ठीक करू शकतं. बघा तुम्ही जर बघितलं तर आपली आजी बाळ रडत असलं तर अशी नजर काढते, पण तुम्ही जर तिला विचारलं की तू हे काय करते तर ती सांगेल की माझी आई करत होती. पण त्याच्या मागचं सायन्स हे माहीत नव्हतं. तर तेच सायन्स मास्टर चॉक ऑफ सुई म्हणून जे रिसर्चर होते त्यांनी शोधून काढलं की ह्याच्या मागचं सायन्स काय. जर आपण बघितलं तर आपले देवी देवताही पहिलं असेच होते जसे साईबाबा की ते आशीर्वाद द्यायचे आणि लोक ठीक व्हायची. तर आशीर्वादाच्या माध्यमातून एक ऊर्जा बाहेर निघायची आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरात जायची आणि ती ऊर्जा त्यांना ठीक करायची. तर हे माध्यम काय आहे तर ह्याला सायंटिस्ट लोक एनर्जी सायन्स असं म्हणतात की आपण आपलं शरीर असं आहे की स्वतःला ठीक करू शकतो. जर आपल्याला थोडंसं खरचटलं तर माहितीये आपण डॉक्टरकडे जातो का? नाही जात. इव्हन तो जर तुम्हाला जर ताप आला ना तर तापाचं अजून असं औषध नाही बनलंय, त्याच्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात आणि आपण ठीक होतो. म्हणजे आपलं शरीर स्वतःला ठीक करू शकतं. मग अशी कुठली शक्ती शरीराच्या आतमध्ये आहे जी स्वतःला ठीक करू शकते? तर त्याच्याबद्दलचं पूर्ण जो सायन्स आहे तो प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून करतो आणि त्या सायन्सला ऊर्जा शास्त्र किंवा प्राणिक हिलिंग, प्राण म्हणजे ऊर्जा संस्कृतमध्ये आणि ही ऊर्जा ठीक करणार. तर ह्याच्या माध्यमामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण ध्यान धारणा करू शकतो. जसं गौतम बुद्धांनी धारणा केली होती, बरोबर आहे. तर प्रत्येक माणूस ध्यान धारणा करू शकतो. पण ध्यान धारणेमध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ऊर्जा शरीरामध्ये हे जाणून घेणं जरुरी आहे. आणि तेच प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा एक ठराविक चक्र जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते सक्रिय होतात आणि जेव्हा ते सक्रिय होतात तेव्हा मग आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शरीरामध्ये येते आणि ती आपलं शरीर ठीक करायला सुरुवात करते. तर ह्या थोड्या शास्त्राबद्दल आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्या माहितीसाठी आम्ही इथे एक प्रोग्राम ठरवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या मॅडमशी बोलून आम्ही तुम्हाला नक्की सांगू की आम्ही हा प्रोग्राम कधी करणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी जर उपस्थित राहिलं तर मी खरंच तुमचे खूप आभार मानेल. तर प्लीज तुम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू. बाबू साईडला हो. माझ्या लग्नाच्या माध्यमातून